नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्मा सम्बुद्धस्स सम्मा सम्बुद्धस्स त्या भगवंत आहारात सम्यक संबुद्धांना माझे त्रिवार अभिवादन असो. यथा तथा महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांचा हा धम्म एका जो सर्व दुःखांचे निवारण करणारा आहे. जसे सत्य आहे तसे ते जाणून घ्या आणि धम्माचे श्रवण करा. नमो बुद्धाय.
आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. प्रत्येक श्रद्धावान उपासक उपासिकेंच्या मनातील सर्व मनोकामना तथागतांच्या अनुपम मंगल मैत्रीने पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो. आजची धम्मदेशना ही विशेष आहे. आज समाजामध्ये आपण बघतो, प्रत्येक कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला आहे, अशांती आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर कलह निर्माण होतो. कलह निर्माण झाल्यानंतर काही दिवसातच घटस्फोट सुद्धा होतात. अनेक संकटे नातेवाईकांमध्ये निर्माण होतात. एक दुसऱ्याच्या प्रती कलह निर्माण होतो, भांडणे होतात. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, मारामारीचे दावे, तुरुंग, अनेक प्रकारची अशांती परिवारामध्ये निर्माण होते. महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांच्या काळात असाच कलह होत होता. तेव्हा महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांनी तो कलह मिटवला. आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण भारिया सुत्त श्रवण करणार आहोत. भारिया सुत्ताची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आणि बोधप्रद आहे. सर्वांनी ही धम्मदेशना शेवटपर्यंत ऐका, कारण आपल्या घरामध्ये शांती निर्माण करायची आहे. घरामध्ये जेव्हा नवीन वधू लग्न होऊन येते आणि काही दिवसातच घरामध्ये द्वेष उत्पन्न होतात. सासू सुनेची भांडणे, पती पत्नीची भांडणे, अनेक प्रकारची उपद्रव उत्पन्न होतात. आणि नंतर कधी कधी पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी आणि हिंसा सुद्धा निर्माण होते. कधी कधी अनेक प्रकारचे गुन्हे घडतात. कोणी फाशी घेऊन मरते, कुणाला घासले मातीचे तेल टाकून जाळल्या जाते. आत्महत्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. आणि हे जे सर्व होते ते सर्व द्वेषातून होते. आजची ही धम्मदेशना भारिया सुत्तावर आधारित आहे. तथागतांनी परिवारामध्ये, कुटुंबामध्ये निर्माण होणारे कलह कसे दूर केल्या जातील त्यावरचा हा शुद्ध उपाय म्हणजे भारिया सुत्त. भारिया सुत्तामध्ये महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांनी 7 प्रकारच्या विवाहित महिलांचा स्वभाव सांगितलेला आहे. या 7 प्रकारच्या पत्नी कशा असतात आणि ह्या
कुटुंबाला कशा उज्ज्वल करतात आणि कुटुंबाला कशा बर्बाद करतात हे या सुक्तामध्ये सविस्तर आहे. या 7 स्वभावाच्या ज्या वेगवेगळ्या महिला असतात त्या परिवाराला कोणत्या स्थानावरून कोणत्या स्थानावर पोहोचवतात, किती परिवाराचा उद्धार करतात किंवा त्या परिवाराला त्या कुटुंबाला कोणत्या खालच्या स्तराला आणतात, हे सर्व या भारिया सुक्तामध्ये आज आपण श्रवण करणार आहोत. भारिया सुक्त हे बोधप्रद आहे. भगवान बुद्धांनी हा उपदेश श्रावस्ती येथील अनाथ पिंडक सृष्टीच्या घरी त्यांची सून सुजाता हिला उद्देशून दिला होता. अनाथ पिंडक हे भगवान बुद्धांचे परम उपासक होते. त्यांनी आपल्या मुलासाठी साकेत नगरीतील एका श्रीमंत धनंजया नावाच्या सृष्टीची कन्या सुजाता तिला सून म्हणून आणले होते. सुजाता अत्यंत श्रीमंत कुटुंबातून आली होती. त्यामुळे तिला तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या वडिलांच्या संपत्तीचा मोठा अभिमान होता. सुजाता ही उर्मट स्वभावाची होती. अनाथ पिंडिकाच्या घरी आल्यावर सुजाता कोणाचाही आदर करत नसे. ती आपल्या सासू सासऱ्यांची उलट बोलत असे, पतीचा मान राखत नसे आणि घरातील नोकर चाकरांना खूप त्रास देत असे. तिच्या या वागण्यामुळे अनाथ पिंडिकाच्या घरात नेहमी अशांती आणि कलह निर्माण झाला होता. अनाथ पिंडक खूप सात्विक असूनही सुनेच्या स्वभावामुळे हतबल झाले होते. एके दिवशी अनाथ पिंडकाने जेतवन विहारात जाऊन महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना भोजनासाठी निमंत्रित केले. त्या दिवशी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या अहरत आणि भिक्खू संघासह अनाथ पिंडकाच्या घरी भोजनदानासाठी गेले. भगवंत शांतपणे बसलेले असताना अचानक घराच्या आतील भागातून आरडा ओरडा आणि भांडणाचा मोठा आवाज येऊ लागला. भांडण इतके वाढले होते की घराची शांतता पूर्णपणे भंग पावली होती. हे ऐकून तथागत भगवान बुद्धांनी अनाथ पिंडिकांना विचारले, गृहपती, तुमच्या घरात हा माशांच्या बाजारासारखा कोलाहल आवाज कसला येत आहे? तेव्हा अत्यंत लाजेने आणि खिन्न मनाने अनाथ पिंडक म्हणाले, भगवंत, ही माझी सून सुजाता आहे. ती कोणाचाही आदर करीत नाही, सासू सासऱ्यांचा मान ठेवत नाही, पतीचे सुद्धा ऐकत नाही आणि भगवान बुद्धांना सुद्धा मानत नाही. तिच्या उर्मटपणामुळे घरात हा गोंधळ चालू आहे. भगवान बुद्धांनी सुजाताला आपल्याकडे बोलावले. तथागतांच्या शांत आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा होता की सुजाता शांत होऊन त्यांच्या समोर येऊन बसली. भगवान बुद्ध तिच्यावर रागावले नाहीत, तर अत्यंत करुणेने प्रेमाने विचारले,
सुजाता, या जगात 7 प्रकारच्या पत्नी आहेत. तू स्वतःला यातल्या कोणत्या प्रकारात पाहतेस? सुजाताला 7 प्रकारच्या स्वभावाच्या ज्या पत्नी आहेत हे माहित नव्हते. सुजाताला हे माहित नव्हते. म्हणून तिने तथागत भगवान बुद्धांना ते सांगण्याची विनंती केली. तेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भार्या सुत्त सांगितले. भगवंत या भार्या सुत्तामध्ये तिला उपदेश देतात. पहिली वदका भार्या म्हणजे खुनी किंवा शत्रू समान स्वभावाची पत्नी. भगवंत म्हणतात, पदुठ्ठ चित्तान हितानुपिनी अन्नेसु रत्ता अति मन्नते पतिं धनसा कथा वदकाये धिया या एव मा रूपा वध कांती दुच्चती. सुजाता, जिचे चित्त दूषित आहे, जिच्या मनात पतीबद्दल दया नाही, जी परपुरुषात रमते आणि पतीचा अपमान करते, जी केवळ पतीच्या संपत्तीचा नाश करण्यासाठी असते, तिला वदका भार्या म्हणजे खुनी किंवा शत्रू समान स्वभावाची असणारी पत्नी असे म्हणतात. भगवंत त्या सुजाताला सांगतात की दुसऱ्या स्वभावाची जी पत्नी आहे ती आहे चोरी भार्या म्हणजे चोरट्या स्वभावाची पत्नी. काही वस्तू असली म्हणजे ती चोरून ठेवणे, घरातील सर्वांपासून ती चोरून ठेवणे. भगवंत म्हणतात, यं इत्थिया वंदन्ति सामिको धनं सिप्पं वनिज्जं कंसिं वा अधिष्ठितो अपसि तस्सा अपहरितु मिच्छति या एव मारूपा चोरीति उच्चती. भगवंत सुजाताला सांगतात, पती आपल्या कौशल्याने, व्यापाराने किंवा शेतीने जे धन कमावतो त्या धनातील काही भाग ती स्वतःच्या स्वार्थासाठी लपवून ठेवते किंवा चोरते, तिला चोरी भार्या असे म्हणतात. भगवंतानी तिसऱ्या पत्नीचा स्वभाव सांगितला, अय्या भार्या. अय्या भार्या म्हणजे मालकिनी सारख्या स्वभावाची असणारी पत्नी. अलकम्म कामा अलसा महघसा खरुसाच चंडीच वदंती दुब्बचा उठ्ठानिका सामिकं अभिभूयं वत्तती या एव मारूपा अय्यंती उच्चती. जी आळशी आहे, जी फक्त खादाडीच राहते, जी कठोर बोलते आणि उद्धट आहे, जी मेहनती पतीवर हुकूम गाजवते आणि त्याला कनिष्ठ लेखते, तिला अय्या भार्या असे म्हणतात. त्यानंतर भगवंतानी चौथ्या प्रकारच्या स्वभावाच्या पत्नीचे वर्णन सुजाताला सांगितले, माता भार्या. माता भार्या म्हणजे माते समान स्वभाव असणारी पत्नी. या सबदा होती हितानुपिनी माता व पुत्तं अनुरक्षन्ते पतिं धनंच विंदं स्वामी कस्स रक्षन्ति या एव मा रूपा माता ती उच्चती. आई जशी आपल्या एकुलत्या एका पुत्राचे रक्षण करते, तशीच जी पतीची काळजी घेते आणि पतीने मिळवलेल्या धनाचा सांभाळ करते, तिला माता भार्या असे म्हणतात.
भगवंतानी पाचव्या प्रकारच्या पत्नीचे वर्णन केले. भगिनी भार्या म्हणजे बहिणी समान स्वभावाची असणारी पत्नी. यथापि जेठ्यैस भगिनी सगारवा कामी कस्मिन विहरती हरी माना सामी कस्स वसानुगा या एव मारूपा भगिनीती उच्चती. जशी धाकटी बहीण आपल्या मोठ्या भावाचा आदर करते तशीच ती पतीचा आदर करते. ती लाजाळू म्हणजे लज्जा राखणारी आणि पतीच्या इच्छेचा सन्मान करणारी तिला भगिनी भार्या असे भगवंतांनी म्हटले. 6व्या प्रकारच्या पत्नीचा स्वभाव भगवंत वर्णन करतात. सखी भार्या म्हणजे मैत्रिणी समान स्वभाव असणारी पत्नी. यावे दिस्वानं पतिं पमुदिता सखीं चिरपवासिकं वि दिस्वा कोलेइका शीलवती पतिव्रता या एव मारुया सखीती उच्चती. खूप दिवसांनी भेटलेल्या प्रिय मित्राला पाहून जसा आनंद होतो तसाच आनंद जिला पतीला पाहून होतो ती उच्च कुळातील विचारांची शीलवान आणि एकनिष्ठ आहे तिला सखी भार्या असे म्हणतात. 7व्या आणि शेवटच्या पत्नी स्वभावाचे वर्णन जेव्हा महाकारुणिक अहृत सम्यक संबुद्ध त्या सुजाताला सांगतात त्या पत्नीचा स्वभाव कसा असतो. ती आहे दासी भार्या म्हणजे समर्पित सारख्या स्वभावाची पत्नी. अक्क सुद्धा वददंड तजिता अदुठ्ठ चित्ता सामी कस्स खमती अक्को धन सामी कस्स वसानुगा या एव मारुया दासीती उच्चती. पती रागावला किंवा चुकून काही कठोर बोलला तरी ती रागावत नाही. जी शांतपणे सर्व सहन करते, जिच्या मनात पतीबद्दल द्वेष नसतो आणि जी संयमाने वागते तिला दासी भार्या असे म्हणतात. त्यानंतर भगवंत त्या सुजाताला सांगतात की यांच्या कर्माची फळे कशी असतात. भगवंत म्हणतात पहिल्या 3 प्रकारच्या पत्नी म्हणजे वदका, चोरी, अय्या अशा पत्नी अधोगतीला प्राप्त होतात. त्यांचा मृत्यू हा अधोगतीने होतो. शेवटच्या 4 प्रकारच्या ज्या पत्नी आहेत माता, भगिनी, सखी आणि दासी यांना सुगती प्राप्त होते आणि त्या सुखरूपपणे सुख आणि शांतीने आपले जीवन जगत असतात. हा उपदेश सुजाताने ऐकला आणि महाकारुणिक अहृत सम्यक संबुद्धांचे पाय धरले. भगवंतांनी ज्यावेळी सुजाताला विचारले, सुजाता तुला यापैकी कोणत्या प्रकारच्या स्वभावाची पत्नी व्हायला आवडेल, तेव्हा सुजाता भगवंताजवळ विनम्रपणे बोलली की मला दासी भार्या बनून राहण्यात आनंद राहील. भगवंतांनी या भार्या सुक्तामध्ये हा जो संदेश दिलेला आहे याचा सर्वांनी विचार करावा. घरातील कलह नष्ट करता येतो, कारण प्रत्येक गोष्टीला माणसाचा स्वभावच कारणीभूत असतो. हे सत्य आहे आणि या सत्याचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे. नकारात्मक प्रवृत्ती टाळण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जसे भगवंतांनी सांगितले वदका भार्या म्हणजे शत्रू समान
जिच्या मनात द्वेष आहे, जी पतीचा अपमान करते. 2 चोरी भारिया म्हणजे चोरटी, जी पतीच्या कष्टातून कमाईचा अपव्यय करते किंवा चोरी करते. 3 अय्या भारिया मालकिनी सारखी, जी आळशी असून पतीवर हुकूमत गाजवते. या 3 वृत्ती कौटुंबिक दुःख आणि अधोगतीला कारणीभूत ठरतात. भगवंतांनी जसे सांगितले, सकारात्मक वृत्ती म्हणजे आदर्श असणाऱ्या पत्नीचे स्वभाव भगवंतांनी सांगितले. माता भगिनी म्हणजे माते समान, माता भारिया म्हणजे माते समान, आईप्रमाणे पतीची काळजी घेणारी आणि त्याचे रक्षण करणारी. भगवंतांनी भगिनी भारिया याबद्दलही सांगितले. भावाप्रमाणे पतीचा आदर करणारी आणि नम्र राहणारी. 6वी जी आहे सखी भारिया, भगवंतांनी सांगितले, मैत्रिणी समान स्वभावाची असते. पतीची कल्याण मित्र बनून सुखात दुःखात साथ देणारी ती सखी भारिया असते. आणि 7वी जी आहे दासी भारिया म्हणजे ती संपूर्णपणे समर्पित असते परिवारातील प्रत्येक कामाला. तिच्याकडे क्षमाशील असते, शील असते, अथांग सहनशीलता असणारी आणि रागावर नियंत्रण ठेवणारी जी आहे ती दासी भारिया आहे. दासी भारिया. तर सुजाताने सुद्धा मी दासी भारिया स्वभावाची पत्नी म्हणून माझे पुढील जीवन समर्पित करेल. सर्वांनी हा तथागतांचा अनमोल संदेश ऐकला. तथागतांच्या धम्मदेशनेनंतर, तथागतांच्या उपदेशानंतर त्या घरामध्ये स्वभावामध्ये परिवर्तन झाले. सुजाताच्या स्वभावामध्ये परिवर्तन झाले आणि त्या घरामध्ये सुख आणि शांती नांदू लागली. आपणही या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्वांनी भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे भारिया सूक्तामध्ये, याचा परिपूर्ण विचार करून आपल्या कुटुंबातील सुद्धा द्वेष, क्लेश, भांडण, झगडे, सर्व प्रकारचे दोष नष्ट करू शकतो. तथागतांच्या सद्धम्माला वंदन करून आपण श्रेष्ठ आचरणयुक्त जीवन जगावे. मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की उद्धार करती जी आहे ती महिलाच आहे. म्हणून सर्व माता भगिनींना माझे विनम्र निवेदन आहे की आपण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेला हा सद्धम्म पावन पवित्र आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी, घरातील दुःख नाहीसे व्हावे आणि आपले कुटुंब समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर व्हावे, यासाठी आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांसाठी मंगल मैत्रीची अनंत मनोकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. सर्वांना सद्धम्माची प्राप्ती हो आणि महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा सर्वांवरती हो. भवतु सब्ब मंगलम.